विक्रमगढ़ की रहने वाली आदिवासी समाज की एक लड़की को पुलिस भर्ती में शामिल करने का झांसा देकर इसे बोईसर ले जाया गया और उसके साथ नाजायज जबरन शारीरिक संबंध बनाए गए। इस कुकर्म के बाद उसे नशीला पदार्थ देकर बेहोश किया गया और वेश्यावृत्ति करने वाली महिलाओं के जरिए बेच दिया गया। लड़की के परिवार ने पुलिस थाने में उसकी गुमशुदगी की शिकायत दर्ज कराई। पुलिस की तफ्तीश जारी है, लेकिन लड़की का अभी तक कोई पता नहीं चला था। लेकिन करीब 2 महीने बाद उस लड़की को फिर से अकोले संगमनेर में पैसों के लिए एक बगैर आदिवासी और प्रभावशाली व्यक्ति के हाथों बेच दिया गया। तो आइए जानते हैं PTV9 न्यूज की इस खास खबर के जरिए क्या है पूरा मामला। तिने याआधी पोलीस ठाण्यात तक्रार द्यायचा प्रयत्न केला। एक महिला जेव्हा पोलीस ठाण्यात जाते, पोलीस तिची तक्रार घेत नाही आणि मग नाईलाज असतो त्यांना 0 FIR लिहायसाठी इथे यावं लागतं। ऍक्च्युली इथे त्यांना 0 FIR करायसाठी आपण घेऊन आलो। हो, आम्ही करतो। हो, मग 0 FIR इथे होऊ द्या ना सर। त्यासाठी विक्रमगडला न्यायची काय गरज आहे? 0 FIR इथे होऊ द्या ना सर। करतो आम्ही। हा, मग इथे 0 FIR घ्या। आपण 0 FIR करा, विक्रमगडला नंतर जाऊ ना। समोरचा आरोपी विक्रमगडचा आहे आणि आरोपी क्रिमिनल असेल तर काय भरोसा त्याची सर? त्याची गॅरंटी कोण घेणार? म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे, काय झालं मग जातो फक्त आम्हाला एवढंच म्हणणं आहे की जर 0 FIR इथे होत असेल तर यांनी आम्हाला बोलवला की असा प्रकार तिथे घडलेला आहे। एक तर ती आदिवासी आहे, ट्रायबल ऍक्ट लागतो, तुम्हाला तर माहिती आहे, हा सेन्सिटिव्ह विषय। आणि आपला जिल्हा जो आहे तो आदिवासी आणि आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये ती शिकलेली मुलगी आहे। तिच्याबरोबर असा प्रकार घडत असेल तर ते कुठेतरी लोकांच्या समोर आला पाहिजे। आम्ही कुठे तिचे आयडेंटिफाय वगैरे काय ओपन नाही करत, पण तिच्याबरोबर जो झालेला प्रकार आहे तो आम्हाला तिच्या तोंडून सर ऐकायचं प्लीज। आम्हाला आमचं काम करू द्या, तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करतो। नाही, ती बोलायला तयार आहे ना, बोलायला तयार आहे ती। काल पण होती तयार, काल आम्हाला यायला नाही मिळाला, पण आज आम्ही आलो। बघा सगळे पत्रकार आहेत सर, प्लीज बोलणार ती। शेरूबाई आम्हाला प्लीज, आता तुम्हाला पण विनंती करतो की झालेला जो काही प्रकार आहे तो आम्हाला कळू द्या प्लीज। कारण काय नंतर तिच्यावर प्रेशर दिला जाणार, ती नंतर बोलणार नाही, स्टेटमेंट काहीतरी वेगळी होईल, तसं होता कामा नाही ना तिच्याबरोबर। नाही, ती बोलायला तयार असेल तर तिला बोलू द्या। ए ताई, जरा खाली कर ना, ही खाली कर ना, काच खाली कर ना। फक्त शिरू फोडून ते पुढचे 2 बटन आहेत त्यातले एक दाब ना। ताई, ताई तू बोलणार का? बोलणार ना तू? नाही बोलायचं तुला, ठीक आहे। मग तू आता पोलीस स्टेशनला जाते? पोलीस स्टेशनला जाते ना? जर तुला काय तिकडे त्रास झाला तर आम्ही आहेत, ठीक आहे? काय काळजी करू नको, तुझ्याबरोबर जे काय घडलंय ते रीतसर सांग। हा चल, ठीक आहे। ओ ते उसको नाही बोलणार, ठीक आहे सर? तिला नाही बोलायचं, तुम्ही जाऊ शकता। आता कुठे विक्रमगडला आम्ही त्याला सांगितलं इथे झिरोनी करायचं म्हणजे तिकडेच आम्ही करणार डायरेक्ट। नाही झिरोनी जर FIR केली तर उद्या काय होईल की त्या पोलिसांनी का नाही घेतली। आणि हा प्रकार घडल्यानंतर आपण जेव्हा पत्रकार परिषद घेतो असं आवाहन केलं तेव्हा त्यांनी पोलिसांनी वगैरे आपल्याला फोन केले की आम्ही तक्रार घ्यायला तयार आहोत। ही अशी घटना आहे माहीत नव्हतं। आणि ती लोक 0 FIR घ्यायला इथे अर्नाळा पोलीस स्टेशनला पण तयार आहेत, पण उद्या उठून कोर्टामध्ये मॅटर गेल्यानंतर काय होईल की तिथे का केली? तिथे जर घेत नसतील तर त्यांच्या उरावर बसून तिथे आपण घ्यायला लावू ना। का नाही घेणार? ते लोकशाही आहे ना देशामध्ये, का नाही घेणार? तिकडे घेतील ना ते लोक। सुरक्षा की भी एक जिम्मेदारी पुलिस अगर सुरक्षा पुलिस दे रही है ना सुरक्षा, हम लोग भी हमारे संगठन के लेडीज लोग हैं, हम लोग अगर उनको बात ही नहीं करना है तो सवाल ही नहीं पैदा होता ना। ठीक आहे सर, काय हरकत नाही, तुम्ही तुमचं काम करा। थँक्यू। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिला आम्हीच दाखवलं तर तिला मी पैसे देईन वगैरे, आणि तिला जबरदस्तीने बोईसर या ठिकाणी नेऊन तिच्यावर रात्रभर शरीर संबंध केले, जबरदस्ती केली। दुसऱ्या दिवशी तिला तिच्या गावामध्ये नेऊन सोडण्यासाठी तिला सांगितलं तुला नेऊन सोडतो, पण दुसऱ्या एका गाडीमध्ये तिला गुंगीचं औषध वगैरे देऊन आणि तिथून तिला म्हणजे विकून टाकली वेश्या व्यवसाय करण्यासाठी। आणि ती जेव्हा बेशुद्ध होती, पण तिला जेव्हा तिला नेलं म्हणजे वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी, तेव्हा तिला ते सुधच नाही का मी कुठे आले आणि काय आहे। 2 महिने ती त्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी होती। त्यानंतर तिला तिथून पुन्हा विक्री झाली तिची, आणि ती अकोले संगमनेर ह्या भागामध्ये तिची एका माणसाने विकत घेतली तिला। 6 दिवसानंतर लग्न झाल्यानंतर 4 महिने ती त्याच्या घरात राहिली। तो माणूस बिगर आदिवासी आहे, विक्री करणारी माणसं बिगर आदिवासी आहे। दुर्दैव असं आहे की 6 महिन्या अगोदर त्या मुलीच्या आई वडिलांनी
विक्रमगड पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली होती. हे किती 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 दिवसापूर्वीची गोष्ट आहे? 6 महिन्यापूर्वी. 6 महिन्यापूर्वी. आणि त्या लोकांची एवढी गरीब परिस्थिती आहे की बाप बोटीमध्ये जातो कामाला आणि असं असून सुद्धा तिला म्हणजे 6 महिन्यापासून ती काय सापडली नाही पोलिसांना वगैरे कुठेच. 6 महिन्यानंतर जेव्हा ती तिकडनं 2-3 वेळा पळ काढण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ती अपयश ठरली आणि मग नंतर ती पळून घरी आली. आल्यानंतर गेल्या 9 दिवसापासून ती लोक पोलीस स्टेशनला जात आहेत. तिथल्या पोलिसांनी सिनियर पीआय पर्यंत हे प्रकरण पोहोचवलं नाही आणि ती लोक सुद्धा तिथे गेली नाहीत आणि नंतर ती लोक आमच्याकडे आले, संघटनेकडे, लोकशाही महिला संघटनाशी लालबावट्याकडे आले. आम्ही लोकांनी पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं, मात्र पोलिसांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. अर्नाळा पोलीस स्टेशनचे पीआय साहेब असतील, एपीआय असतील, या लोकांनी सुद्धा सांगितलं की वाटलं तर इथे तुम्ही 0 FIR करा, परंतु आम्हाला कायद्यावर चांगल्या पद्धतीने विश्वास आहे. विक्रमगड पोलीस स्टेशनच्या पीआयने सुद्धा आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे या, आम्ही तुमची FIR घेतो आणि त्याच्यासाठी आता आम्ही विक्रमगडला चाललोय तिला घेऊन आणि त्या ठिकाणी आम्ही पिटा असेल, मानवी तस्करी असेल, 376 असेल, किडनॅपिंग असेल, ह्या सर्व कलमानुसार गुन्हा दाखल करणार आहोत. FIR झाल्यानंतर, गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही ह्या विषयावर पत्रकार परिषद घेऊन जगासमोर आणणार आहोत. पत्रकार परिषद घेण्याच्या मागच्या 2च उद्देश आहेत की राज्य सरकार सांगतंय की लाडक्या बहिणी, पण आताच्या घडीला या लाडक्या बहिणींसोबत काय चाललंय हे सरकारला समजलं पाहिजे. त्यानंतर माझ्या तमाम ज्या बहिणी असतील ह्या बहिणींना सुद्धा समजलं पाहिजे की आपण जेव्हा एखादा इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून एखाद्याच्या मागे जातो तेव्हा हे अशा पद्धतीचा फायदा वापर घेऊन आणि असं हे होते. आज त्यांच्या घरची परिस्थिती एवढी गरिबी आहे की हिला शोधण्यासाठी तिच्या आई वडिलांनी गळ्यातलं मंगळसूत्र, कानातली, पोराची बाईक विकली आणि जिथे जिथे मर्डर व्हायचं, जिथे जिथे शोध लागायचा की इथे असा प्रकार घडलाय, तिथे तिथे ती लोक तिथे शोधात जायचे पण ती सापडली नाही. आणि 6 महिन्यानंतर ती पोरगी सुखरूप पुन्हा आलेली आहे, पण ती आता एवढी खच्चीकरण झालेली आहे की ती मुलगी जगू शकत नाही अशी आम्हाला सांगते. कमी तोंड कसं दाखवणार, ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती पण आम्ही लोकांनी तिला धीर दिला. तर तुला फुल झलकारी बनायचंय, तुला झाशी की राणी बनायचंय, तुला गोदूताई बनायचंय, तुला फुलनदेवी बनायचंय आणि त्या लोकांशी बदला घ्यायचा, अशा पद्धतीने तिची मनस्थिती तयार करून आम्ही तिला तयार केलेली आहे. आणि आता आम्ही पोलीस स्टेशनला चाललोय, FIR करणार आणि ताबडतोब त्या लोकांना अटक करायला लावणार. आणि आमचा पूर्णपणे संशय आहे की हे एक आणि दोघांचं काम नाही, ह्याच्या मागे फार मोठा रॅकेट आहे आणि ते रॅकेट समोर आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहिले, पोलिसांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. दुपारपासून पोलीस मोठ्या प्रमाणात आमच्या घरी आमच्या प्रोटेक्शनसाठी आहेत की तुम्हाला कुठल्या पद्धतीचं काय धक्का नाही लागला पाहिजे. म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पोलीस आम्हाला सपोर्ट करतील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो.